वॉल लॅपिंग करण्यासाठी जे वॉल सीटवर जे बारीक बारीक खड्डे किंवा चरे उमटलेले आहेत ते चरे आपल्याला काढायचे आहे. काढताना आपल्याला ही एम्ब्री पेस्ट असते. एम्ब्री पेस्ट दोन प्रकारची असते, एक रफ आणि एक फाईन. तर सुरुवातीला रफ पेस्ट ही वॉल सीटच्या सर्व बाजूला आपल्याला लावायची आहे. वॉलला परत वॉल गाईड मध्ये बसवायचं आहे आणि जसं रई आपण लावतो तशी आपल्याला थोडं तसं वॉल हा वॉल लॅपिंग टूल आहे, याला वॉल थोडा आपटा पण लागतो. यामुळे काय होणार की वॉल सीट वर जे खड्डे पडलेले आहेत, जे चरे पडलेले आहेत ते पूर्ण वॉल सीट एकसारखे कट होऊन ते पूर्ण तिथं ते कॉम्प्रेशन आणि पॉवर लिकेज होण्याचं प्रमाण होत तिथं वॉल सीट आणि वॉल अँगल याच्यामध्ये एक संगत तयार होईल आणि तिथून लिकेज होणार नाही. वॉल प्रॉपर आपल्या सीटवर बसेल आणि तिथून लिकेज तो होऊ देणार नाही. पण त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेची आहे. याला म्हणतात वॉल लॅपिंग करणे. हा लॅपिंग टूल आहे आणि ह्या लॅपिंग टूलच्या सहाय्याने आपण वॉल लॅपिंग प्रोसेस करून राहिलो. पर्यंत करायची आहे आपल्याला कसं कळेल की वॉल सीट बरोबर झालेली आहे. तर जोपर्यंत आपण हे घुसणार आणि इथून पांढरा पांढरा या ही जी वॉल सीट पूर्ण पांढरी दिसणार नाही तोपर्यंत आपल्याला ती करायची आहे. किंवा त्याच्यावर जे खड्डे आहे ते आपण समजा पुसलो, याच्यावर दाखव दिसत आहे आपल्याला पूर्ण फिनिश झालेली आहे. फिनिश झाले नसेल, बारीक बारीक चरे उमटलेले आहे किंवा बारीक बारीक खड्डे दिसत आहे, तर परत आपल्याला वॉल सीटला वॉल अँगल वरती लॅपिंग पेस्ट लावून आपल्याला लॅपिंग करायची. जोपर्यंत ते चरे किंवा खड्डे हे पूर्णपणे नाहीसे होत नाही तोपर्यंत आपल्याला ही क्रिया वारंवार वारंवार करावी लागते. हे इनलेट वॉल साठी, एक्झॉस्ट वॉल साठी प्रत्येक सिलेंडरचे जितके वॉल आहे, 3 सिलेंडर असेल तर 6 वॉल, 4 सिलेंडर इंजिन असेल तर 8 वॉल, प्रत्येक सिलेंडरला ही प्रोसेस आपल्याला करावी लागते. ही लॅपिंग प्रोसेस तुमची पूर्ण झाली असे आपण या प्रकारे पूर्ण 8ही वॉलची वॉल लॅपिंग केली आणि आपल्याला वाटलं की बाबा आपले सर्व लॅपिंग आपण केलेली आहे आणि सीट पण पूर्ण ओके झालेली आहे, तर ही एम्ब्री पेस्ट कॉटन वेस्टच्या साह्याने स्वच्छ पुसून घ्यायची. वॉल सीट स्वच्छ पुसून घ्यायची. तेव्हा तुम्हाला दिसते वॉल सीट, इथं पण वॉल दिसते, हे पूर्ण तुम्हाला क्लीन दिसत आहे ना. आणि परत वॉल गाईड मध्ये बसून वॉल लिकेज टेस्ट चेक करायची. वॉल लिकेज टेस्ट चेक करावी लागते आपल्याला. आता वॉल लिकेज टेस्ट कशी करणार आपण, तर वॉल लिकेज टेस्ट करताना वॉलला सरळ जसं आता आपण ठेवलेला तसंच ठेवायचं आणि याच्यावर थोडं पेट्रोल टाकायचं, पेट्रोल किंवा डिझेल टाकायचं. वॉल बरोबर आपल्या सीटवर बसलेला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी. वॉल बरोबर आपल्या सीटवर बसलेला असेल तर समजा पेट्रोल किंवा डिझेल टाकून समजा तो डिझेल वॉल सीट मध्ये समजा लिकेज असेल तर तो लीक होऊन वॉल स्टेम वरून खाली पडेल है ना. म्हणजे याचा अर्थ की वॉल अँगल आणि वॉल सीट याच्यामध्ये जो लीक प्रूफ जॉईंट तयार झाला पाहिजे तो तयार झालेला नाही. तयार झाला नसेल तर परत आपल्याला वॉल सीट वरती एम्ब्री पेस्ट आणि फाईन पेस्ट लावून लॅपिंगची प्रोसेस करावी लागेल. लिकेज होत नसेल तर त्याच्यावर ते पडलेले चरे आहे किंवा बारीक बारीक गड्डे आहे ते क्लीन झालेले आहे, म्हणजे लिकेज होत नाही, म्हणजे आपली वॉल सीट ही लीक प्रूफ तयार झालेली आहे, तिथून लिकेज होणार नाही. तर अशा प्रकारे लॅपिंगची प्रोसेस करावी लागते. तसेच ती लॅपिंग झाल्यानंतर वॉल लिकेज टेस्ट सुद्धा करावी लागते की आपण जी प्रोसेस केली आहे ती बरोबर झालेली आहे किंवा नाही. ठीक आहे, समजलं एवढं. आता हे तुम्हाला करायचं आहे.